हो अरे बापरे, मग आता काय करायचं? सूप. चला तर मग आज आपण करणार आहोत. इथं मी काळे चणे घेतलेले आहेत. हे आपण रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. जवळजवळ 7 ते 8 तास हे भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये. आता आपण हे कुकर मध्ये 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. पाणी घाल. ओके. आणि हे भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण तसंच ठेवणार आहे. असंच ठेव, असंच ठेवायचंय. बटा मीठ. इथं हा मी लाल भोपळा जो असतो तो घेतलेला आहे. साधारण 1 वाटीभर घेतलेला आहे भोपळा. ठेव. त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, ते आपण तसंच ठेवणार आहोत. आणि कांदा देखील घेतलेला आहे. तर एक छोटा कांदा होता तो मी चिरून घेतलेला आहे. तोही आपण कुकर मध्ये लावणार आहोत. साईडला ठेव बेटा, इथे साईडला ठेव. इथं आपण कांदा ठेवलेला आहे. ओके. आता आपण ह्याच्या 3 शिट्ट्या घेऊया. मस्त असं भोपळा कांदा. मी तुम्हाला चणे डाळ पण दाखवते. हे बघा आपली काळे चणे पण आपले शिजलेले आहेत. आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. हेच बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट करायची. हे बघा किती मस्त असं बारीक झालेलं आहे. थोडस ओबडधोबड राहिलं ना तरी चालेल. आपण आता त्यामध्ये भोपळा आणि कांदा घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊया. काय हे? आता हे व्यवस्थित बारीक पुन्हा एकदा पेस्ट करून घेऊया. हे बघ ती मस्त अशी स्मूथ पेस्ट झाली आहे. हे बारीक करताना मी 1 वाटी पाणी इथं वापरलेलं आहे. अगदी थोड्या प्रमाणात मिक्सर मध्ये बारीक करताना. यामध्ये साधारण 2 चमचे तूप मी इथं घेणार आहे. तूप पाहिजे बटर किंवा तेल देखील वापरू शकतो. सांग ना काय ते. आता आपण यामध्ये जिरे घातलोय. जिरे थोडे तडतडले की आपण त्यामध्ये जी बारीक पेस्ट करून घेतली आहे ती घालायची आहे. थोडंच मागं कर बेटा. आता मी थोडंसं पाणी घालते यामध्ये लिक्विड करण्यासाठी. आणि लक्षात ठेवायचंय आपण जे उकडत होतो त्यावेळेला पण आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा व्यवस्थितच घालायचंय. आता यामध्ये घालूया काळी मिरी पूड. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि एक उकळी येऊ द्यायची आहे छान. तुम्ही बघू शकता ह्याचा घट्टसरपणा किंवा आपण काय म्हणतो त्याला कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट देखील नाहीये. व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्याला हवी तशी. हे काय करते ओजस्वी तू? अरे वा. हे सूप कधी करायचं बेटा? थंडी वाजता. अरे बापरे, थंडी वाजल्यावर करायचं. तुम्ही पण हे सूप या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. हे बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे याला. आता आपण गॅस बंद करूया. ओजस्वी आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे त्याच्यावर. ओके थँक्यू. टोमॅटो सूप म्हणा मंचाव सूप म्हणा आपण बऱ्याच वेळा करून खातो. तर हे वेगळ्या प्रकारचं सूप यावेळी नक्की ट्राय करून बघा. चला तर आता ओजस्वी टेस्ट करून दाखवणार आहे आपल्याला. कसं झालंय ओजस्वी? आवडलं तुला? हो. आता सांग सगळ्यांना. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, विसरू नका. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.